नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द विलेज स्टोरी. आणि आम्ही आलो आहेत आमच्या गावी. कारण पण खास आहे, वृक्षारोपण आहे आणि त्याचबरोबर आम्ही वॉटर प्युरिफायर लावतो आहे मारुती मंदिरामध्ये. काही वैद्यकीय उपकरणंसुद्धा आहेत, जसं की ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मशीन आहे, BP चेक मशीन आहे, त्याच्यानंतर ऑक्सिमीटर आहे आणि टेम्परेचर चेक मशीन आहे. त्यासुद्धा या 3 मशीन सध्या प्रायोगिक तत्वावर आम्ही गावकऱ्यांना देणार आहोत, जेणेकरून जे व्हायटल सायन्स आहेत, टेम्परेचर, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेवल, ते गावकरी स्वतःचे मॉनिटर करू शकतात, चेक करू शकतात. कारण बहुतांश वेळेला कसं आहे की बहुतेक लोक रिटायर झालेले आहेत आणि वयोवृद्धसुद्धा आहेत. अशा वेळी कसं आहे की हायपरटेन्शन आणि डायबिटीस हे नॉर्मल झालं आहे. त्यांच्यासाठी हे सर्व मशीन आहेत आणि होपफुली ते लोक स्वतःचे जे व्हायटल सायन्स आहेत ते चेक करतील ऑन रेग्युलर बेसिस, जेणेकरून उद्या त्यांना कोणती मेडिकल ट्रीटमेंट असेल तेव्हा डॉक्टरांना ते दाखवू शकतात आणि अकॉर्डिंगली तो रेकॉर्ड मेंटेन राहू शकतो आणि त्यांना तशी ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. किंवा एखाद्या वेळेस आणीबाणीची वेळ असेल तर त्यावेळेमध्ये ते लोक हा रेकॉर्ड डॉक्टरला दाखवू शकतात आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळू शकते. तसेच सर्वात मोठा जो कार्यक्रम आहे तो आहे वृक्षारोपण. दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करतो. गेल्या वर्षीपासून एक झाड एक जीवन या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही झाडे लावली होती. गेल्या वर्षीची थीम अशी होती की प्रत्येक गावातल्या घराच्या परसबागेत एक झाड प्रत्येकाने लावावं. येस, सर्वायवल रेट हा खूप कमी होता, बट ऑब्वियस कारण गावची घरं खूप खाली आहे, म्हणजे गावची घरं खाली आहेत. बहुतेकशी लोक मुंबईला असतात आणि तितकीशी जनजागृती अजून झालेली नाही आहे. पावसाळ्यात ती जी रोपटी होती ती जगली, पण उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी न मिळाल्यामुळे बहुतांश जी रोपटी होती ती तग धरू शकली नाही. त्याच्यातून धडा घेऊन आम्ही यावर्षी असं ठरवलं की 2 व्यक्ती आम्ही निवडलेत. त्यांना 3 वर्षाची जी झाडं आहेत आंब्याची ती आम्ही 5-5 देणार आहोत आणि त्यांना पूर्ण जबाबदारी घ्यायला सांगितली की तुम्ही ही वाढवा, त्याची फळं वगैरे जी काय असेल ती तुमच्या घरातील लोकांना द्या, पण ती वाढवा. हा एक छोटासा प्रयत्न आहे. पुढचे 4 वर्ष 10 झाडं जरी दिली आणि ती 40 झाडं होतात. सर्वायवल रेट त्याच्याने वाढू शकतो आणि अर्थातच 150-200 झाडं आम्ही अशी वेगळी लावणार आहोत आणि प्रत्येक वेळा एक वेगळा एक्सपेरिमेंट करून बघतो. ज्या समस्या आम्ही फेस करतो त्याच्यावरती नवीन तोडगा काढायचा प्रयत्न करतो आणि होपफुली यावेळेला आम्हाला त्यात यश मिळेल. वृक्षारोपण आहे, त्याचबरोबर वॉटर प्युरिफायर लावायचं आहे, त्याच्यानंतर काही मेडिकल डिव्हायसेस आहे, टेम्परेचर चेक मशीन, ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर चेक मशीन, ते आपल्या गावकऱ्यांना द्यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये आता आम्ही गावदेवीच्या मंदिरामध्ये जमू आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल. सुरुवात वृक्षारोपणापासून करू, मेडिकल डिव्हायसेसपासून करू आणि मग वृक्षारोपण आणि शेवटी आरो बसवण्यासाठी सुद्धा लोक येत आहेत. चला तर मग सुरू करूया. आहे सर, किती ब्लड प्रेशर आहे काय? 160 गोळी घेतली ना अजून? पहिली गोळी घ्या, शूट झाला बीपी, हा काय रेड झाला. हा व्यवस्थित काय लागला? हा असा प्रॉपर याच्यावरती असा, आता मग तो बाहेर पडला. एक साईड म्हणजे जेव्हा मीटिंग असेल ना प्रत्येकाने बीपी घेऊन चेक करायचा.
मयूर मी काय होतो हे घरी जाऊन चेक करण्यापेक्षा आहे ना एक ठिकाण ठेव. हा म्हणजे ग्रामपंचायत मध्ये या तुम्ही या वाराला नाव लिहून घे कोणातरी तुमच्या कोणाकोणाला चेक केले. माझा नॉर्मल आहे पर पहिला पेशंट आला त्याचा नॉर्मल आहे, त्याचं प्रत्येकाचा आहे नॉर्मल आहे. नॉर्मल देव जरा बाजूला नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. गावदेवी मातेचं मंदिर अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता आमचा बेनतोय हा गावदेवी मध्ये लावा, पंखी लावा जरा. कुठे पूजा से ये है देश की जान. श्रीपाद आपल्या मुंबई मंडळाचं म्हणणं असं की आता आम्ही आलो तिकडं नाही एवढं आता तुम्ही त्या भाकऱ्यांची काय सुकट भाकरी काहीतरी द्या. रविवार पण आहे सुकट भाकरी. झाला आपला काम. ठेव तिथे पिशवी. झाडं मोठी येतात. अरे पिशवी ठेव तिकडे. अरे पिशवी ठेव. काम पक्ष झालं दगडांचं. सो आमचं जे मंडळाचा जो प्रोग्राम आहे वृक्षारोपणाचा एक झाड एक जीवन, त्या अंतर्गत यावर्षी जी थीम आहे ना ती आम्ही 2 शेतकरी असे निवडलेत. त्यांना 5-5 आंब्याची झाडं दिलेत आणि त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी होते. काय झाडं आम्ही लावतोय पण जगण्याचं प्रमाण जे आहे सर्वायवल रेट खूप कमी आहे. त्यामुळे 5च झाडं पण त्यांना जगवण्यासाठी आम्ही 2 शेतकऱ्यांची निवड केली. त्यापैकी एक मोहन गायकवाड आहेत, ते काका आमचे आहेत. आता ते त्यांच्या परसबागेमध्ये हा झाड लावतील. म्हणजे
सो जसं प्लॅनिंग केलेलं तसं सर्व वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा आता संपलेला आहे. आरो 2 दिवसात लावला जाईल, कारण जो रस्ता आहे आमचा स्टेट हायवे तर तो खोदून अंडरग्राऊंड तो पाईप टाकायचं बाकी आहे. तर तो 1-2 दिवसात तो लावला जाईल. आणि बाकी सर्व मेडिकल डिव्हायसेस तर दिलेले आहे, त्याचा वापरसुद्धा चालू केला आहे त्या लोकांनी. आणि आता जी वेळ झाली आहे ती आमच्या शेवरीचा डोह आहे, त्याला आम्ही आमच्या भाषेत शेवरीचा ढव म्हणतो, तिकडे जाऊन आंघोळ करायची. सो माझे बालपणीचे मित्र आणि माझे सर्व भाऊ आता माझ्याबरोबर येते आणि आम्ही आता जातोय त्या शेवरीच्या ढवावर. तुम्हाला दाखवणारच आहे काय मजा आहे तिकडे. हा रोड चालला शेवरीचा डोह. शेवरीचा डोह म्हणतात त्याला. अचानक नदीचं पाणी वाढलं. मागे आमच्या एक पाझर तलाव आहे आमच्या गावचा, ते खूप स्वच्छ पाणी आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की रिसॉर्टला जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या गावात जा. हे जे नदी आहे तुम्हाला फ्री मिळते, किती तास त्यात पडून तुला कोण विचारणार नाही. तो आम्ही दरवर्षी म्हणजे मागच्या 5-1 वर्षापासून आम्ही जुलैमध्ये वृक्षारोपणाला येतो. वृक्षारोपण झाल्याच्या नंतर हा नित्य नेमाचा भाग आहे, नदीत जाऊन आंघोळ करणे, मनसोक्त आंघोळ करणे. थांबा Yes,